मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कल्पना प्रतापला पाडव्याचं औक्षण करते. औक्षण केल्या केल्या अस्मिता लगेचच म्हणते, चला डॅड, मम्माला पटकन गिफ्ट देऊन टाका. त्यावरती प्रताप म्हणतो, देणार देणार, नक्की देणार. असं म्हणून तो खिशातून सुंदर अशा मोत्याच्या कुड्या बाहेर काढतो. मोत्याच्या कुड्या पाहिल्यावर सदाशिव आणि मैनावतीचे डोळे लगेच फिरतात. प्रताप कल्पनाला विचारतो, काय आवडले की नाही? कल्पना हसतच म्हणते, अगदी छान आहेत, खूप सुंदर. सायलीला सुद्धा आनंद होतो. प्रिया मात्र तोंड वाकडं तिकडं करत असते. तिचं सगळं लक्ष तिच्या फोनमध्ये असतं. आता अचानक तिच्या फोनवरती अननोन नंबरवरनं एक मेसेज येतो आणि त्यामध्ये एक लिंक असते. ती स्वतःशीच विचार करते, हा कोणाचा नंबर आहे आणि अननोन नंबरवरनं लिंक कोणी पाठवलीये? त्या लिंकवरती आता ती क्लिक करणार तितक्यातच कल्पना सायलीला आवाज देते आणि म्हणते, सायली, तू आता अर्जुनला ओवाळून घे. प्रिया पटकन पुढे येते, कल्पनाच्या हातातून ताट जोडून घेते आणि म्हणते, एक मिनिट, आधी मी अश्विनला ओवाळणार. आता सगळेच आश्चर्याने बघायला लागतात. अर्जुन मात्र काहीच रिॲक्शन देत नाही. तेव्हा मैनावती हळूच सदाशिवच्या कानात म्हणते, काय हो, काय पोरगी आहे, हिच्या आई बापांनी हिच्यावर काय संस्कार बिंस्कार केलेत की नाही? तेव्हा सदाशिव म्हणतो, जाऊ दे, आपल्याला काय करायचंय, तू गप राहा. आता ही प्रिया लगेचच अश्विनला आवाज देते, ये अश्विन. अश्विनला सुद्धा आता जरासं प्रियाच्या या वागण्याने खजील झाल्यासारखं वाटत असतं. पण प्रिया पुढे त्याचं काहीच चालत नाही. तो चुपचाप येऊन बसतो. आता प्रिया त्याला औक्षण करायला सुरुवात करते. प्रियाचं हे वागणं घरातल्यांसाठी काही नवीन नसतं, त्यामुळे सगळेच आपले प्रियाकडे फक्त पाहत असतात. प्रियाला साधा औक्षण सुद्धा करता येत नसतं. ती उलटे सुलटे काहीतरी गोष्टी करत असते. सगळ्यांनाच आता कसं तरीच वाटत असतं, अरे ही सगळं चुकीचं करतीये असं सगळ्यांना वाटत असतं, पण कोणीच काही बोलत नसतं. सगळे आपले चुपचाप उभे असतात. आता ही प्रिया कसं बस औक्षण उरकते आणि अश्विनला म्हणते, अरे अश्विन, हे घे, खा, आणि त्याला मिठाई भरवते. इकडे सायलीचं लक्ष अर्जुनकडे जातं. अर्जुन एकदम शांत उभा असतो. आता ती नजरेनेच त्याला खुणवते, काय झालंय? त्यावरती अर्जुन काही नाही म्हणून मान हलवतो. त्यानंतर औक्षण करून झाल्यानंतर प्रिया तशीच उभी राहते. अश्विन तिला विचारतो, काय? मग प्रिया नजरेनेच गिफ्टकडे इशारा करते. अश्विन त्यावरती हसतो आणि म्हणतो, आणलंय आणलंय, तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय. असं म्हणून आता तो तिला गिफ्ट देतो. अश्विनने प्रियासाठी सोन्याचा हार आणलेला असतो. आता हार बघितल्यावरती प्रिया पटकन हातातलं ताट डायरेक्ट जमिनीवरच ठेवते. त्यावरती अस्मिता तिला आवाज देते, अगं, पण प्रियाचं कोणाकडेच लक्ष नसतं. ती पटकन हार उचलते, गळ्याला लावून बघते आणि म्हणते, काय मस्त आहे, एकदम माझ्या चॉईसचा आहे. आता हिच्याकडे पण सोन्याचा हार आहे म्हटल्यावरती पुन्हा सदाशिव आणि मैनावतीचे डोळे फिरतात. आपल्या लग्नानंतरच्या पहिल्या पाडव्यासाठी तुला हे खास गिफ्ट. प्रिया एकदम खुश झालेली असते. मग आता प्रिया मुद्दामूनच घरातल्या सगळ्यांकडे पाहत म्हणते, अश्विन, अरे किती विचार करतोस माझा? त्यावरती लगेचच अश्विन म्हणतो, अगं, मी तुझा विचार नाही करणार तर कोण करणार? मग आता प्रिया अश्विनच्या हातातला बॉक्स सोडून घेते आणि म्हणते, दे दे, याच्यात कानातले पण आहेत ना? आणि सरळ तो बॉक्स घेऊन बाजूला जाऊन फक्त त्या हार आणि कानातल्यांकडे पाहत असते. सगळ्यांनाच प्रियाचं हे वागणं खटकत असतं. अर्जुनचं मात्र कुठेच लक्ष नसतं. आता सायलीचं सगळं लक्ष अर्जुनकडे असतं. तिच्या बरोबर लक्षात येतं की अर्जुनचं काहीतरी बिनसले. आता अन्नपूर्णाजी सायलीला आणि अर्जुनला आवाज देतात आणि अर्जुनला म्हणतात, बस. अर्जुन आता चुपचाप येऊन पाटावर बसतो. सायली त्याचं अगदी खूप छान असं औक्षण सुरू करते, पण अर्जुनचा मात्र चेहरा पडलेलाच असतो. औक्षण पूर्ण झाल्यानंतर आता सायली त्याच्याकडे पाहते आणि त्याच्या पुढे हात करत म्हणते, माझं गिफ्ट. आता अर्जुन हलकेच कानाला हात लावतो आणि खाली मान घालून तिला नाही म्हणून सांगतो. आता सायलीच्या लक्षात येतं की अर्जुन गिफ्ट आणायला नेहमीप्रमाणे विसरलाय. घरातले सगळेच आता आश्चर्याने अर्जुनकडे पाहायला लागतात. मग आता सायली त्याचं मन राखण्यासाठी उगाचच खोटं खोटं गिफ्ट दिल्यासारखं नाटक करते आणि म्हणते, अय्या, किती छान मंगळसूत्र आहे, अगदी अशाच नाजूक डिझाईन्स मला आवडतात. अस्मिता, प्रताप सायलीच्या या वागण्याकडे आश्चर्यानेच पाहत असतात. पूर्णाजी आता नजरेनेच कल्पनाकडे पाहतात आणि तिला खुणवतात, बघ किती गुणी मुलगी आहे म्हणून. कल्पनाला पण खूप भारी वाटतं. घरातले सगळे सायलीकडे आता आश्चर्याने पाहत असतात. सायली आता ते मंगळसूत्र अर्जुनच्या हातात देत म्हणते, आता तुम्हीच हे मला घाला, आणि मुद्दामूनच पाठमोरी बसते. अर्जुन मात्र पाहतच राहतो. आता सायली पुन्हा त्याला म्हणते, अहो बघताय काय, घाला ना. मग आता अर्जुन सुद्धा खोटं खोटं का होईना ते मंगळसूत्र सायलीच्या गळ्यात घालत असतो आणि सायली अगदी खुश होत असते. घरातल्या सगळ्यांना बरोबर समजतं की सायलीने अर्जुनला खूप छान पद्धतीने सावरून घेतले. तर इकडे ही प्रिया विचार करते, या अर्जुनच्या हातात तर काहीच नाहीये, हे दोघं डोक्यावर पडलेत का? मग आता सायली अर्जुनकडे वळते आणि म्हणते, सांगा बरं आता, किती छान दिसते ना मी? त्यावरती अर्जुन म्हणतो, हो, आणि तुझ्या चेहऱ्यावरती आधीपेक्षा खूप छान स्माईल आले. तेव्हा मग आता लगेच सायली म्हणते, कारण माहितीये, कारण आता या क्षणाला मी खूप आनंदात आहे. घरातल्या सगळ्यांना सायलीचं खूप कौतुक वाटतं. प्रियाला मात्र हा मूर्खपणा वाटत असतो. ती अगदीच वाकडं तिकडं तोंड करत असते. आता सायली अर्जुनला म्हणते, आणि सुख काय हो, ते वस्तूंमध्ये नसतं, ते मानणाऱ्याच्या वृत्तीमध्ये असतं.
मग आता सायली अगदी प्रेमाने अर्जुनला म्हणते, आणि तुम्ही मला जितकं सुखी ठेवलंय ना तितकं मला कोणीच नाही ठेवू शकत. आता सगळ्यांना सायलीचं कौतुक वाटतं. प्रताप म्हणतो, सायली तुझ्या गळ्यातलं हे मंगळसूत्र अप्रतिम आहे. तेव्हा आता अश्विन सुद्धा पाहतच राहतो. त्यावरती कल्पना म्हणते, खरे प्रत्येक बाईकडे असा दागिना असायलाच हवा. आता अश्विनला सुद्धा हे सगळं पाहून काही फार आवडत नसतं. तर आता नेमक्या पूर्णाजी म्हणतात, आणि अर्जुन प्रत्येक नवऱ्याकडे अशी बायको असायलाच हवी. आता असं म्हटल्यावरती लगेचच प्रिया चिडते आणि म्हणते, तुम्ही हे सगळं मुद्दामून करताय ना. आणि मग एकदम संताप करत म्हणते, अर्जुनने सायलीला ओवाळणीत काहीच दिलं नाही तरी सुद्धा नसलेल्या दागिन्याचं कौतुक करताय. कारण अश्विनने मला सोन्याचा हार दिला ना, तुम्हाला ते बघवत नाही म्हणून खिजवताय ना मुद्दामून मला. त्यावरती आता लगेच सायली म्हणते, प्रिया अगं तुझ्याबद्दल इतका विचार करावा इतकीही महत्वाची नाहीयेस तू. आता अस्मिता एकदम जोरात हसते आणि मग सायली प्रियाचा चांगलाच पाण उतारा करत म्हणते, भाऊजींना ओवाळून झाले ना तुझं, मग जा आता. आता मात्र प्रिया चांगलीच तोंडावर पडते. काहीच न बोलता सरळ अश्विनला म्हणते, चल अश्विन, आणि अश्विनला घेऊन रूम मध्ये निघून जाते. तर आता दुसरीकडे महिपत, नागराज आणि तो हॅकर मुलगा तिघ जण खूप आतुरतेने प्रिया कधी एकदा लिंकवर क्लिक करते याची वाट बघत असतात. आता महिपत रागानेच म्हणतो, अरे पोरा तुला काय जमतंय की नाही. आता तो हॅकर मुलगा म्हणतो, अहो सर मी त्या प्रियाला कधीच लिंक पाठवली पण तिने अजून ओपनच केली नाही. त्यावरती आता लगेचच नागराज म्हणतो, खूप वेळ लागतोय रे, आणि समजा प्रियाने ती लिंक ओपनच नाही केली तर. तेव्हा आता तो मुलगा म्हणतो, सर ऑनलाईन तर काहीच नाही करू शकत, आणि आजकालची लोक आहेत ना खूप अवेअर झालेत, कोणतीही अननोन लिंक ओपनच करत नाहीत. त्यांना असं वाटतं की ओपन केली तर बँक अकाउंट खाली होऊन जाणार म्हणून. आता काय करू मी. आता मात्र महिपतला खूप राग येतो, कारण तो आतुरतेने प्रियाच्या फोन मधल्या व्हिडिओची वाट बघत असतो. आता तो चिडूनच त्या मुलाच्या बाजूला जाऊन बसतो आणि म्हणतो, ए पोरा लोकांचं कौतुक मला नको सांगूस. आता तो मुलगा सुद्धा खूप घाबरतो. महिपत त्याला म्हणतो, प्रियाने जर लिंक ओपन केली नाही तर सगळा खेळ खल्लास ना. महिपत आता एकदम चिडूनच म्हणतो, तो व्हिडिओ कसा मिळेल, कसा डिलीट होईल, त्यासाठी काय करता येईल. त्यावरती आता तो मुलगा म्हणतो, सर इथे बसून तर मी काहीच नाही करू शकत. हा पण जर मला प्रियाचा फोन मिळाला ना तर मात्र तिने तो व्हिडिओ कुठे आर्काईव्ह मध्ये सेव्ह केलाय की कुठे प्रायव्हेट मध्ये सेव्ह केलाय हे मी लगेच शोधून काढू शकतो. मग आता लगेचच महिपत नागराजला आवाज देतो आणि म्हणतो, नागराज शेठ. त्यावरती नागराज लगेच म्हणतो, आलं लक्षात. काहीही करून आता प्रियाचा फोन मी ताब्यात घेतो. तर आता इकडे सुभेदारांकडे सगळे हॉलमध्ये गप्पा मारत बसलेले असतात. तितक्यातच रविराज आणि प्रतिमा दोघेही येतात. रविराज बाहेरूनच आवाज देतात, येऊ का पूर्णाई. आता पूर्णाजी खूप खुश होतात आणि म्हणतात, अरे रविराज प्रतिमा या या. रविराज आणि प्रतिमा आत येऊन सगळ्यांची आता गळाभेट घेत असतात. तेव्हा आता प्रतिमा आणि रविराजला पाहून प्रियाला सुद्धा आनंद होतो. आता पूर्णाजी रविराजला म्हणतात, किती दिवसांनी भेटताय रविराज. त्यावरती रविराज लगेचच म्हणतात, हो आणि तुम्ही पण माई मावशीकडे रमला होतात ना. मग आता सगळेच हसायला लागतात. आता प्रतिमा म्हणते, सायलीने आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही परत आलायत म्हणून आम्ही लगेच तुम्हाला भेटायला आलो. त्यानंतर आता पूर्णाजी दोघांनाही दिवाळीच्या शुभेच्छा देतात. तेव्हा आता पूर्णाजींना सुद्धा दिवाळीच्या शुभेच्छा देत प्रतिमा आणि रविराज दोघेही पूर्णाजींच्या पाया पडतात. तर पूर्णाजी सगळ्यांनाच बसायला सांगतात. सायली लगेचच म्हणते, मी फराळ आणते. त्यावरती प्रतिमा तिला थांबवत म्हणते, अगं नको, आत्ता काही नको, तू सुद्धा बस ना आमच्या सोबत. मग सायली हसतच प्रतिमाचं म्हणणं ऐकते. तर आता प्रताप लगेचच म्हणतो, तुम्ही दोघं आलात ना मग आता दिवाळी खऱ्या अर्थाने सुरू झाली असं वाटायला लागले. घर अगदी भरल्यासारखं वाटतंय. त्यावरती लगेचच रविराज म्हणतो, छे छे, अरे पूर्णाजी आल्यामुळे घर भरल्यासारखं वाटतंय. आपण सगळे किती आठवण काढायचो त्यांची. तेव्हा आता घरातल्या सगळ्यांनाच रविराजचं म्हणणं पटतं. कल्पना म्हणते, खरंय तुमचं अगदी, आणि आपण तर किती वर्षांपासून एकत्र दिवाळी साजरी करतोय. आता पटकन कल्पना प्रतिमाला विचारते, आठवते ना प्रतिमा. आता मात्र प्रतिमाला थोडं वाईट वाटतं आणि ती मानेनेच नकार देते. सगळ्यांनाच वाईट वाटतं. प्रियाला मात्र खूप आनंद होतो. आता तितक्यातच रविराज म्हणतो, अरे हो, तुम्हाला सांगतो प्रतिमाला आता बऱ्याच गोष्टी आठवायला लागल्यात बरं का. डॉक्टर श्रद्धांच्या औषधाचा चांगला परिणाम होतोय. आता हे ऐकल्यावरती प्रियाला लगेच टेन्शन येतं. तिच्या तर चेहऱ्याचा पार रंगच उडतो. पण घरातल्या बाकी सगळ्यांना हे ऐकल्याने खूप आनंद होतो. तेव्हा आता लगेचच अस्मिता बरोबर प्रियाला टोमणा मारत म्हणते, हा आणि आता गोळ्या बदलल्याही जात नसतील. हे ऐकल्यावर प्रियाचा एकदम चेहराच बदलतो. लगेच त्यावरती अश्विन म्हणतो, हे सगळं बोलण्याची आत्ता गरज आहे का अस्मिताई. अस्मिता त्याच्या बोलण्याकडे सरळ दुर्लक्ष करते. आता लगेच प्रिया म्हणते, जाऊ दे अश्विन. आणि मग लगेचच नाटकं करत रविराज आणि प्रतिमाला आवाज देत म्हणते, आई बाबा पुन्हा एकदा तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.
पण रविराज आणि प्रतिमा साधं प्रियाकडे पाहतही नाहीत किंवा तिच्या शुभेच्छांना रिप्लाय सुद्धा देत नाहीत. दोघही अगदी तिच्याकडे दुर्लक्ष करतात. आता मुद्दामूनच रविराज सायलीला आवाज देत म्हणतो, बरं का सायली, आमच्या अपघातापूर्वी ना किल्लेदार आणि सुभेदार दोघांकडे दिवाळी एकदम जबरदस्त साजरी व्हायची. म्हणजे गाणी काय, गप्पा काय, गेम्स काय, काही काही विचारू नकोस. त्यावरती लगेचच अर्जुन म्हणतो, हो ना, मला आठवतंय. शेवटच्या दिवशी तर आपण रात्रभर गेम खेळत राहायचो. त्यावरती रविराज हसतो. आता लगेचच अस्मिता म्हणते, आणि हो, मला पण आठवतंय. आणि म्हणूनच आज सुद्धा सगळे तसेच गेम खेळण्याचा प्लान सुद्धा झालाय. तेव्हा आता लगेचच कल्पना अस्मिताला उगाच ओरडत म्हणते, अस्मिता, आता लहान तू आहेस का आम्ही आहेत ग? त्यावरती प्रताप सुद्धा म्हणतो, आता कुठले गेम वगैरे नको हा. मग लगेचच अस्मिता म्हणते, हा प्लॅन माझा नाहीये, पूर्णाजीचा आहे. आता बोला. आता मात्र सगळ्यांची बोलतीच बंद होते. सगळेच पूर्णाजीकडे बघून हसायला लागतात. आता पूर्णाजी म्हणतात, खेळ न खेळणं हे म्हातारपणाचं लक्षण आहे आणि मी तरी अजून म्हातारी झालेली नाहीये. सगळेच आता खळखळून हसायला लागतात. त्यावरती लगेचच अर्जुन म्हणतो, अरे पूर्णाजी, तुला म्हातारी म्हणताय तरी कोण, मला सांग बरं. आणि मुद्दामूनच पूर्णाजीचं कौतुक करत म्हणतो, मी तर विचार करतोय या घरातले सगळे लाईट्स काढून टाकायचे. तू असलीस ना समोर आणि असं स्माइल दिलंस ना की असं वाटतं 100 बल्ब ऑन झालेत. सगळे जोर जोरात हसायला लागतात. आता पूर्णाजी म्हणतात, फटके दे ना. तेव्हा आता लगेचच मैनावती विचारते, बरं आपण ते सगळे गेम खेळायचेत का? नाही म्हणजे आम्ही कधी खेळलो नाही ना, त्यामुळे आम्हाला ना थोडी गंमत वाटते. त्यावरती सगळेच पुन्हा हसायला लागतात. आता अर्जुन मनातच विचार करतो, आज जर या गेम मध्ये तन्वी आणि सायली या दोघींच्याही आईला इन्व्हॉल्व केलं ना, तर लगेच कळेल की तो हार कोणी आणि कसा चोरला होता. तितक्यातच आता प्रताप म्हणतो, पण मी तयार आहे गेम खेळायला, मला सांगा कुठला गेम खेळायचा. आणि मग पुन्हा स्वतःच म्हणतो, आपण कपल गेम खेळूया का? म्हणजे बायकोला असं उचलून घ्यायचं वगैरे. आता सगळे जोर जोरात हसायला लागतात. कल्पना मात्र पुरती लाजते. आता ती लगेच प्रतापला म्हणते, अहो काय, काही कळतं की नाही तुम्हाला? आता सगळे जोर जोरात कल्पना आणि प्रतापला हसत असतात. तितक्यातच आता अर्जुन म्हणतो, डॅड रिलॅक्स रिलॅक्स, आपण कपल गेम याआधी खेळलेलो आहोतच, त्यामुळे आजचा गेम जरा वेगळा असेल. आज आपण आई आणि मुलगी यांची टीम बनवणार आहोत. आता हे ऐकल्यावरती सायली एकदमच खुलून येते. पण प्रतिमाचा आणि प्रियाचा चेहरा मात्र चांगलाच पडतो. तेव्हा आता लगेचच प्रताप म्हणतो, करेक्ट, छान आहे. त्यावरती कल्पना सुद्धा म्हणते, हा हे चालेल, म्हणजे माझी आणि अस्मिताची टीम. अस्मिता म्हणते, करेक्ट, आणि एकदम खुश होत म्हणते, डन डन डन. मग आता सदाशिव सुद्धा म्हणतो, म्हणजे मैनावती आणि सायली, एकदम भारी जोडी. त्यावरती पूर्णाजी म्हणतात, मी नेहमीप्रमाणे अंपायर. आता लगेचच विमल सुद्धा म्हणते, बरं झालं, म्हणजे कसं कोणी काहीही गडबड करू शकत नाही. तेव्हा आता लगेचच हसतच अर्जुन मुद्दामून अस्मिताची टेर खेचत म्हणतो, म्हणजे अस्मिताई ना, कारण गडबड नेहमी अस्मिताईच करते. सगळेच आता अस्मितावरती जोर जोरात हसायला लागतात. अस्मिता चिडते आणि म्हणते, पूर्णाजी, तू मगाशी याला फटका मारणार होतीस ना, मी मारू का? त्यावरती आता पूर्णाजी तिला म्हणतात, नको ग, मस्करी करतोय तो. तरी सुद्धा अस्मिता अर्जुनला एक फटका मारतेच. आता सगळे हसायला लागतात. आता अस्मिता पुढे म्हणते, चला मग सुरुवात करूया. आणि पुढे म्हणते, पण प्रतिमा आत्या मायलेकींचा गेम कसा काय खेळणार? तेव्हा आता प्रतिमा सावरतच म्हणते, अगं कोणीतरी प्रेक्षकात असायलाच हवे ना, मी नाही खेळत. प्रिया आता चांगलीच चिडते आणि रागातच म्हणते, का? मी मेले नाही आई, आहे ना इथे. नेहमीप्रमाणे लगेच अश्विन प्रियाची री ओढत म्हणतो, आता तुम्ही सगळे इतके टोकाला गेलायत की तन्वीला साधा गेम सुद्धा खेळून देणार नाहीयेत का? तेव्हा आता रविराज सुद्धा चिडूनच म्हणतो, ती न खेळलेलीच बरी, उगाच रंगाचा बेरंग नको व्हायला. लगेचच आता अर्जुन रविराजला शांत करत म्हणतो, सिनियर, मी काय म्हणतो, दिवाळी आहे ना, उगाच वाद नको करायला. आणि मग पूर्णाजीला म्हणतो, पूर्णाजी, मी काय म्हणतो, आता दिवाळी आहे ना, तर आपण तन्वीला प्रतिमा त्यासोबत खेळून देऊया ना. प्रियाला एकदम धक्काच बसतो की आज कधी नव्हे त्या अर्जुनने प्रियाची बाजू घेतलेली असते. सायलीला पण आश्चर्य वाटतं. ती लगेच अर्जुनकडे पाहते आणि त्याला विचारते, अहो. आता त्यावरती अर्जुन लगेच म्हणतो, अगं जर तन्वी नाही खेळली तर प्रतिमा त्याला सुद्धा खेळता येणार नाही ना. त्यावरती मग आता अन्नपूर्णाजी म्हणतात, ठीक आहे, मग इथे असलेल्या माय लेकींच्या तीनही जोड्या खेळतील. सगळेच आता खुश होतात. लगेचच अर्जुन अगदीच खुश होत म्हणतो, चला गेम स्टार्ट करूया, कम ऑन. आता सगळे गेम साठी तयार होतात. तेव्हा आता पूर्णाजी विमलला जवळ बोलवून तिला गेम बद्दल काहीतरी सांगत असतात. आता शेवटी गेम सुरू होणार असतो. प्रत्येक आई आणि मुलीची जोडी बाजूबाजूला बसवलेली असते. मग आता विमल सगळी तयारी करून येते आणि पूर्णाजींना म्हणते, पूर्णाई, तुम्ही सांगितलेली सगळी तयारी झाली.
त्यावरती आता पूर्णाजी म्हणतात, बरं तर आजचे खेळ मी आधीच ठरवून ठेवले होते, पण ते एक एकट्याने खेळायचे होते. पण आता मी ते मायलेकींच्या जोडीवर फिरवलेत. आता पूर्णाजी म्हणतात, पहिला खेळ आहे ता ना पी ही नी पा जा. तेव्हा आता सगळ्यांच्या चेहऱ्यावरती प्रश्नचिन्ह असतं. मैनावती लगेच विचारते, म्हणजे हो काय? आता पूर्णाजी म्हणतात, म्हणजे खेळताना तुम्हीच ते ओळखायचं. प्रत्येकी समोर कपड्यांचे गठ्ठे ठेवलेले आहेत. त्या कपड्यांच्या तुम्ही घड्या घालायच्या. तर लगेचच अस्मिता खुश होत म्हणते, सोप्पा आहे गेम. त्यावरती पूर्णाजी तिला म्हणतात, नाही, हा खेळ ज्यांना कळेल तीच जोडी जिंकेल. सगळेच आता पूर्णाजीकडे पाहत असतात. आता अर्जुन लगेचच म्हणतो, पूर्णाजी हा गेम जरा कन्फ्युजिंग आहे ना? आणि मग लगेचच पूर्णाजीला मस्का मारत म्हणतो, मी काय म्हणतो, मी तर गेम खेळत नाहीये ना, मग निदान मला तरी सांग नक्की गेम काय आहे ते. मग आता पूर्णाजी अर्जुनच्या कानामध्ये गेम सांगायला लागतात. प्रियाला मात्र टेन्शनच आलं असतं. ती आपली कपड्यांमध्ये उलतापालत करून काय मिळते का पाहत असते. त्यानंतर आता पूर्णाजींनी अर्जुनला सगळा गेम समजावून सांगितल्यानंतर अर्जुन एकदम खुश होत म्हणतो, ओ हो, आत्ता खरी मज्जा येणार आहे. सो रेडी? आता प्रतिमा, कल्पना, सायली एकदम खुश असतात. प्रियाला आणि मैनावतीला दोघींनाही एकदम टेन्शन आलेलं असतं. आता अर्जुन म्हणतो, गेट सेट गो स्टार्ट. आता लगेचच कल्पना, अस्मिता, सायली सगळे गेम सुरू करतात. पण मैनावतीला मात्र काहीच कळत नाही. तर मग आता अस्मिता, कल्पना, सायली आणि प्रतिमा चौघी जणी उभ्या राहून कपड्यांच्या फटाफट घड्या घालायला सुरुवात करतात. प्रिया आपली बसूनच कपड्यांच्या घड्या घालत असते. अचानक ती पाहते की सगळ्या जणी उभ्या राहून घड्या घालतात. पटकन उठून उभी राहते आणि ती सुद्धा कपड्यांच्या घड्या घालायला सुरुवात करते. आता सायली, कल्पना, प्रतिमा, अस्मिता या सगळ्या जणी एकदम व्यवस्थित कपड्यांच्या घड्या घालत असतात. पण प्रिया आणि मैनावती मात्र कपड्यांच्या घड्या घालण्याच्या ऐवजी नुसते पटापट पटापट कपडे गुंडाळत असतात. अर्जुन आता मैनावतीकडे पाहतो आणि त्याला जरा टेन्शनच येतं की ही कपड्यांच्या कशा पद्धतीच्या घड्या घालते. सायली आणि प्रतिमा मात्र अगदी एकसारख्या नीटनेटक्या घड्या घालत असतात. आता घड्या घालता घालता अचानक सायली आणि प्रतिमा दोघीही 2 मिनिटं विचारात पडतात. आणि मग सायली मनातच विचार करते, ताना पिही निपाजा हे तर इंद्रधनुष्याचे रंग आहेत. आणि बरोबर प्रतिमा सुद्धा तोच विचार करते. आता दोघीही जणी एकमेकींकडे पाहतात आणि हसतात. सायली लगेचच इंद्रधनुष्याच्या रंगाप्रमाणे साड्यांचे रंग लावायला लागते. प्रिया आणि मैनावती अगदी सारख्याच कपड्यांच्या घड्या घालत असतात आणि प्रतिमा आणि सायली या दोघींच्या घड्या अगदी सारख्या असतात. आता सायली पटापट पटापट घड्या घालते आणि इंद्रधनुष्याच्या रंगांचा जो सिक्वेन्स असतो त्याप्रमाणे साड्यांचे रंग एकमेकांवरती रचून ठेवते. तर प्रतिमा सुद्धा अगदी तसेच कपड्यांच्या घड्या घालून कपडे इंद्रधनुष्याच्या रंगाप्रमाणे एकमेकांवरती सिक्वेन्स वाईज रचून ठेवते. प्रिया मात्र अजूनही गोंधळ गोंधळच करत असते. आता अर्जुन जोरातच ओरडतो, बास बास बास, टाइम अप टाइम अप. आता सगळेच एकदम थांबतात. लगेच प्रिया म्हणते, सगळ्यांच्या घड्या घालून झाल्यात पण आधी घड्या माझ्या घालून झाल्यात, त्यामुळे मी जिंकली. मुळात प्रियाला गेमच कळलेला नसतो. आता सायली, अर्जुन आणि पूर्णाजी तिघही हसतात. पूर्णाजी अगदी शांतपणे तिला म्हणतात, नाही, मी आधीच म्हणाले होते, हा खेळ समजून घ्यायचाय. ता ना पी ही नी पा जा हे इंद्रधनुष्याचे 7 रंग आहेत आणि या रंगांप्रमाणे घड्या रचायच्या होत्या. आता मैनावती आणि प्रिया दोघीही आपापल्या कपड्यांच्या घड्यांकडे पाहतात. दोघींनाही आश्चर्यच वाटतं. तर सायलीचं लक्ष तिच्या घातलेल्या कपड्यांच्या घड्यांकडे आणि प्रतिमाने घातलेल्या कपड्यांच्या घड्यांकडे जातं. दोघींच्याही घड्या अगदी सेम आहेत हे पाहिल्यावरती सायलीला जरा आश्चर्यच वाटतं. त्यावरती आता पूर्णाजी म्हणतात, आणि तशा घड्या फक्त प्रतिमा आणि सायलीने रचून ठेवलेल्या आहेत. आता प्रतिमा आणि सायली दोघीही एकमेकींकडे अगदीच आश्चर्याने पाहत राहतात. प्रियाला मात्र चांगलाच घाम फुटतो. सगळेच घरातले आता या दोघींच्या या सेम सेम घड्यांकडे पाहून कौतुकाने अगदी खुश होत असतात. अर्जुन सुद्धा सायली आणि प्रतिमा दोघीही जिंकल्या म्हणून खुश असतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये गेमचा पुढचा राऊंड सुरू झालेला असतो. पूर्णाजी आता सगळ्या बायकांना टास्क देतात आणि त्यांना म्हणतात की तुमच्या घरी जर आगाऊ पाहुणे आले तर तुम्ही त्यांचा पाहुणचार कसा करणार. आता आगाऊ पाहुणे म्हणून घरातले सगळे पुरुष बसलेले असतात. प्रताप, रविराज, सदाशिव, अश्विन आणि अर्जुन हे सगळे जण आता बसलेले असतात. घरातल्या सगळ्याच लेडीज आता आणून त्यांना सरबत प्यायला देतात. आता आगाऊ पाहुणे म्हणून समोरच्याने काहीतरी बोलायचं. त्यावरती अर्जुन पटकन म्हणतो, सरबतात मीठ जास्त आहे. त्यावरती प्रिया आणि मैनावती दोघांची ही रिॲक्शन एकदम सेम असते. प्रिया पटकन म्हणते, मी नाही आता परत सरबत बनवून आणणार. आणि तेवढ्यात मैनावती सुद्धा म्हणते, परत परत काय तेच तेच बनवायचं, त्यापेक्षा बाहेरून आणा.
आणि त्याच वेळेला प्रिया सुद्धा म्हणते ऑर्डर करा. आता अर्जुन दोघींमधली सिमिलॅरिटी पाहून पाहतच राहतो. तर आता अर्जुन एका बाजूला उभा असतो. तेव्हा आता अस्मिता पूर्णा आजी सोबत बोलत असते. ती म्हणते ही प्रिया आणि मैना काकूचं डोकं किती सेम सेम चालतं ना. सायलीपेक्षा या मैना काकू प्रियाचीच आई जास्त वाटतात. प्रियाचं हे बोलणं ऐकल्यावरती आता अर्जुन सुद्धा मनातच विचार करतो. मैना काकूंचं सगळंच वागणं बोलणं हे सायलीच्या अगदीच विरोधात आहे. मला आता या दोघींची DNA टेस्ट करायलाच हवी. तर मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच मालिकांच्या अपडेट्स करता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.